आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मुद्दा आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाचा। सोमनाथ, आम्हाला माफ कर, कारण तुझे मारेकरी अजून मोकाट आहेत। तुझ्या शवविच्छेदनाचा अहवाल आला तेव्हापासून तुझी आई धरणीला लागली आहे, कारण तिच्या हातात तुझ्या मरणाचा सरकारी कागद पडलाय, जो आक्रोश करून सांगतोय तिच्या लेकरानं जीव का सोडला। पोलिसांच्या काठ्याने तुझा मणका मोडला हे कागदावर येऊन सुद्धा इथं कुठे कुणावर गुन्हा दाखल झालेला नाहीये। माफ कर, तुझ्या न्यायासाठी म्हणून मोर्चे निघाले, गर्दी जमली, जमेल तशी माणसं आवाज उठवत राहिली, पण त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला नाही। नेते आले, भाषण झाले, नव्या मोहिमेवर निघून गेले। आता तुझा विषय मागे पडला। परिस्थिती बघून कालपर्यंत तुझ्या कुटुंबाचे अश्रू पुसायला आलेले लोक आज मारेकऱ्यांना माफ करा म्हणू लागले। माफ कर, तुझे खरे कैवारी कोड तुझ्या भाबड्या आईला कळत नाहीये। आम्हाला प्रश्न पडलाय, तुझ्या जीवाची खरंच इथं कुणाला किंमत आहे की नाही। महाराष्ट्रानं या मारेकऱ्यांना माफ करावं तर का करावं, या सगळ्या प्रश्नांनी या महाराष्ट्राला भांडावून सोडलेलं आहे। आणि त्याचबरोबर आमदार सुरेश धस, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जे वक्तव्य केलं मारेकऱ्यांना माफ करण्याच्या संदर्भातलं, त्यानंतर आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट आहे। बघूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ करा। पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असा काही आग्रह धरू नये। धसांच्या भूमिकेवर विरोधक भडकले। बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची। याला दुपट्टीपणाच आहे, पण हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं। मारेकऱ्यांचा एवढा कळवळा कशासाठी? परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा। अरे बाबा, हे दलाली धंदे बंद करा। सोमनाथला न्याय कोण आणि कधी देणार? गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे खूप खूप मोठी चूक आहे। परभणीतल्या आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीनंतर मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झालं। सोमनाथच्या मृत्यूनंतर राज्यभरातील आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संताप आहे। त्याच्या मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतेय। अशातच सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ करावं असं धक्कादायक आणि संतापजनक वक्तव्य करून सुरेश धस यांनी नव्या वादाला तोंड फोडलं। पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असा काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे। भाऊ सुरेश धस यांच्या संतापजनक वक्तव्यानंतर धसांवर चहू बाजूनी टीकेची झोड उठली आहे। कुटुंबियांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय। सुरेश धसाने जी बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात। एक सुरेश धसाचं जर पोरगा असतं ना, ते मग ते सुरेश धसाला पण कळालं असतं, स्वतःचा मुलगा गेला असतं तर। आज माझा मुलगा गेलाय, मला काय वेदना आहेत, मला काय त्रास आहे ते मला माहिती आहे। परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा। अरे बाबा, हे दलाली धंदे बंद करा आणि सत्याने चाला। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुरेश धस यांना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का असा थेट सवाल विचारलाय। म्हणजे एकीकडे बीडमध्ये एक भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची। याला दुपट्टीपणाच आहे। मला फार बरं वाटत होतं ज्यावेळेस सुरेश धस बोलत होते, पण हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं। तिकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांचा खरपूस समाचार घेतला। जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळं करून टाका, माफ। नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने, कारण का हे बोलणारा दुसरा कोणी तिसरा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता। त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका? अरे पोटचा पोरा गेलाय रे, पोटचा पोरगा गेला आईचा। अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप। मी हरिभक्तपरायण नाही, परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं।
अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं, तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. गेल्या काही दिवसात संतोष देशमुखना न्याय मिळवून देण्यासाठी रान पेटवणाऱ्या सुरेश धस यांचं कौतुक झालं, पण त्यात सुरेश धस यांना सोमनाथच्या मारेकऱ्यांबद्दल माया फुटली, त्यावरून काही सवाल निर्माण झाले. सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफ का करावं? सोमनाथच्या जीवाची किंमत नाही का? सुरेश धस मारेकऱ्यांना वाचवतायत का? न्यायासाठी केलेली भाषणं मग बेगडी होती का? माफ केल्यानं सोमनाथ परत येणार आहे का? सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी त्याची वयोवृद्ध आई आपली लढाई लढतीये. तिच्या पाठीशी कुणाचंही बळ नाही, पण तरीही ती व्यवस्थेशी लढतीये. अशा वेळी माफीची भाषा करून मारेकऱ्यांना वाचवण्याचा सुरेश धस यांचा डाव आहे का? सुरेश धस यांची एकाच वेळी आंदोलक आणि सरकारकडून सुरू असलेली दुहेरी बॅटिंग या निमित्तानं उघडी पडतीये का, हा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुरेश धस